जानूच्या पप्पाला आहे ना मी कुठं आणलंय दारू सोडवायला आणि कुठं नाही मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। पण इथे व्हिडिओ काढायला बंदी ना, त्यामुळे मला खोटं वाटतं माझी प्रत्येक गोष्ट, त्यामुळे थोडासा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे। आणि बाकीचं दारू सोडवायला आणतानाचा वैताग किती कसा झाला ना हे तुम्हाला मी घरी गेल्यानंतर सांगते बरं का। मी प्रत्येक गोष्टीचा पुरावा इथून पुढे देत जाईन, त्याच्यामुळे हा 1-2 मिनिटाचा पण नाही, अर्ध्या सेकंदाचा व्हिडिओ काढलाय। स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये। मी ना तुम्हाला म्हणलं होतं, मला त्या ताईनी पण आहे ना आयडिया दिली ती बरं का, दारू सोडवण्यासाठीच्या गोळ्या, पण नको म्हणलं दुसऱ्याच्या घेऊन उगच कशाला कमी जास्त झालं तर बाबा आधीच मरणाचा तमाशा करतोय घरामध्ये, त्याच्यामुळे ना आपणच आपल्या पर्यायाने म्हणलं काहीतरी दारूवरती ना औषध कुठंतरी तोडगा काढावं म्हणून आहे ना त्यांना आज घेऊन गेले होते का, घेऊन गेले पण कसला वैताग आणि कसली कटकट। रस्त्याने तो व्हिडिओ काढताना आला बरं का, कालपासून इतके 100 बार आहे ना पाया पडून त्या शेजारच्या बिचाऱ्या बाईंनी काल समजावून सांगून, मी बी इतकं तळतळ करून सांगून पण त्यांच्या डोक्यात बसत नव्हतं। बरं कसं बसलं, सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलेलं आहे बरं का, आता आहे ना 6:30 वाजले, म्हणजे 6:30ला 10 मिनटं कमी घड्याळ बघा नीट। मी का म्हणून असे पुरावे देते माहिती आहे का तुम्हाला, बऱ्याचशा जणांना खोटंच वाटतं आणि माझ्या थोबाडातच असं काय आहे काय कुणास ठाऊक, एवढं मनात दुःख असताना माझ्या चेहऱ्यावरचं दुःख आहे ना कधीच कुणाला कळत नाही बरं का। थोड्याफार माझं दुःख आहे ना कळणारे थोडेफार बोटावर मोजणे इतके बी, यूट्यूबवर बी आणि ओरिजिनल आयुष्यात बी आजूबाजूला बी बरं का। त्याच्यामुळे ना थोडे पुरावे देत जात व्हिडिओ काढणारी, जेणेकरून आहे ना मी खोटं बोलत नाही, मी खरंच सांगते। त्यामुळं तिथं व्हिडिओ काढायचा होता बरं का, पण तिथं जे पेशंट येणारे पेशंट असतात का, तो माणूस आतमध्ये खोलीत बरं का, आणि येणारे पेशंटचे जे नावं घेणारा माणूस असतो का, तो व्हिडिओ काढून नव्हता देत बरं का तिथं। आता गावाचं नाव बी नाही सांगत बरं का, कारण त्याने व्हिडिओ त्याच्यापर्यंत कोणी जर दाखवला गेला तर नको परत अजून पंचायत व्हायला, म्हणून आहे ना जास्त मोठा व्हिडिओ पण नाही काढला मी, पुरावा देण्यासाठी थोडासा 20-25 सेकंदाचा व्हिडिओ असन बरं का, 20-25 सेकंदाचा व्हिडिओ असन तो काढलेला आहे मी, तो जोडन ह्याला, जेणेकरून की मी खरं बोलते का खोटं बोलते ते कळण्यासाठी। मला वाटलं कोणाची गाडी आली म्हणून उठून पाहायला गेलं तर माशाहीच आले। साऱ्या सकाळचं एवढं लिकरू एक वडापाववर आहे आणि मी सुद्धा एक वडापाव आणि त्यांनी सुद्धा एक वडापाव खायले, पण माणसाला थोडीसुद्धा दया माया का कदर का काही वाटत नाही बरं का। इतकं ताप देत आहे आणि इतकं माणसाचं रक्त आटू घेत आहे ना। स्वतःलाच दारू सोडवण्यासाठी औषध घ्यायला गेलो होतो, त्या औषधासाठी पण लोक पुढं 1,500 रुपयासाठी हात पसरावा लागला। उसने पासने घेतले, म्हणलं माझे महिन्याचे 1,500 रुपये येतात ना हाताचे, तुला 2,000 रुपये देईन म्हणलं। एका बाईकडून उसने पैसे आणले मी आणि पदर पैसे घालून दारू सोडवण्यासाठी औषधासाठी गेले होते बरं का। इतका ताप दिला या माणसाने, इतका ताप दिला ना, जीव नकोसा करून टाकला। अख्ख्या रस्त्याने ना 1.5-2 किलोमीटरचा जायचा आणि 1.5-2 किलोमीटरचा यायचा रस्ता होता, पण एवढी फास्ट गाडी चालवत होते ना राग आणि मध्यभागी गेले जाताना बरं का। ज्या ठिकाणी जायचं मी सांगत नाही ना मुद्दामून, कोणी नको व्हिडिओ पाहून सांगायला आणि परत उगस अजून 2दा जायचं आहे, कारण एकदा गेलो होतो 900 रुपयाला औषध दिलं बरं का। ते औषध म्हणजे ना पानाचा विडा, तो विडा 3दा खायचा असतो। जर अजून कुणी सांगून बिगून दिलं या बाईने व्हिडिओ केला, इथं आलो होतो आम्ही असं तसं ना, त्याच्यामुळे मी तिथं जास्त व्हिडिओ पण नाही केला आणि काहीच नाही केला। पण या माणसाने मी पदर पैसे हातापाया पडून लोकांच्या पैसे आणून निम्म्या रस्त्यापर्यंत गेलं, जे खुटला ना बाबा, गाडी बंद केली आणि एका जागेवर जे बसलं ना, मला नाही यायचं जाय तूच, मला नाही यायचं जाय तूच, मला काही कमी जास्त होऊ दे मग बघतो तुझ्याकडं, आणि मला आमकं होऊ दे। निम्म्या रस्त्यात गाडी थांबवून घेतली, तिथंच बाबा बसून राहिला, अर्धा-पाऊण तास बसून राहिलं तर काही केल्याने उठाना।
इतकं वैताग देतंय ना, लय असं असा जीव रस्ताळतोय ना. म्हणजे माझ्यासाठी गेलते का झक मारायला लोकांकडून हातापाय पडून 1,500 रुपये आणून? काय कमी जास्त होणार? कशाला ना वाईट घाण सवय लावून घ्यायच्या. आ काय तू येईन मी घर नाही करायचं. घर माझं पण आहे, स्वतःचं एकट्याचं नाहीये. तेवढंच सांगा थोबाड चालवायला आणि शिव्या द्यायला. नको जीव झालाय मला. नको खरंच ना. माझ्या दुखण्याने मी वैतागले. असं रात्रीचंच मला आहे ना टेन्शन नाही ना, थडा थंडी वाजून येते नुसते अशी. आणि हातपायन कंबरन ते तर इतकं गळून गेलंय ना लिमिटच्या बाहेर. एवढं करून तिथं सुद्धा आतमध्ये ते विडा खायला यायला एवढं येड्यावानी करत होतं. नाटक केलं तिथं तेवढ्या पुरतं तेवढा तोंडात विडा टाकला. आता ते औषध कितीक गेलं पोटात आणि कितीक नाही ते त्यांना माहिती आणि त्या देवाला माहिती. आणि बाहेर आल्यानंतर तोंडातच धरून थुकून टाकलं साईडला जाऊन. करावं तर काय करावं असल्या माणसासाठी. मी या बाबासाठी नाही एवढं जीव तुडीत आणि एवढं हे करीत आहे बरं का. मी कोणासाठी करते? मी नाही एवढं कोणासाठी करू राहिले, या माणसासाठी नाही करत आहे बरं का. 2 लेकरासाठी असं वाटतंय वाईट वळण जर लागलं ना 2 पैसे मागं सुद्धा पडणार नाही मला. नका काही नसाना. हे पार असे फाटके तुटके साड्या फाटके तुटके जंपर घालून मी पुढं सुद्धा जाते. मी लाज बीज काही धरीत नाही का आपल्या गरिबीचे असं काही वाटन लोक नावं ठेवतील याचं सुद्धा मला काही वाटत नाही. फक्त 2 लेकराच्या भविष्यासाठी मी नाही या माणसाला दारू सोड, दारू पिऊ नको एवढंच विनवण्या करते. पण हे काय याच्या चालीरीतीवर आहे ना. अजून बी अक्कल खात्यात नाही. जोडे मोडायची जरी बारी आली ना तरी 2दा औषध ते पानाचा येडा दारू सोडवण्यासाठी मी घेऊनच जाईन. तुम्ही आजच्यासारखा तमाशा केला तरी चालेल पण मी तुम्हाला नेईनच. एवढं ध्यानात धरा. कशी येत नाही मी बघते ना. तुमच्या पुढं भितडीलाच धडक घेईन. तेवढ्यावरच टपून आहे हो तुम्ही. मर एकदाची जाई एकदाची तेवढ्यावरच टपून आहे तुम्ही. तुम्हाला काही नाही उगाच माझ्या तोंडाला लय घाण शिव्या येत्या. पण मी ना सगळं पोरांमुळे सहन करते एवढं ध्यानात धरा. स्वतःमुळं नाही स्वतःला लय हिरो लागून गेल्यावानी लय रक्त आटू घेते बरं का. करावं तर काय करावं नाही तर काय करावं नाही माझं डोकंच चालं नाही. ते सुद्धा पर्याय आता मी आत करून बघितलं दारू सोडवण्यासाठी औषधाचा. पण आता काय होतंय काय नाही देवालाच डोळे. दर 15 दिवसाला यायला लावलेलं आहे बरं का. काय पागल झाले म्हणून लोकांकडून उसने पैसे आणून एवढ्या लांब नेलं काय. त्या गाडीवर बसल्यानंतर माझं मरणाचं कंबर दुखतंय. तर आधीच मानक्यात गॅप आहे म्हणून. स्वतःला नाही व गरज नाही. स्वतःला गरज नाहीये. मला गरज आहे ना. मला नांदायचंय. माझ्या लेकरांचं नीट वाकडं करू सर मला मरता येत नाही धड. जन्माला घातले त्याच्यामुळे त्यांचं सगळं जिथल्या तिथं करणं मला भाग आहे. स्वतःला नसन काळजी कोणत्या गोष्टीची तरी. काही घेणं देणं नाही बरं का. लय निखराट मायाचं झालंय. लय ना माझी माया राहिली ना पोरांची माया राहिली. कोणाचीच माया नाही राहिली या माणसाला. इतकं हैवान झाले. लोक किती दारू पेत येतं पण ते असे एवढे तू सड्यावानी नाही करत. आणि हे जसं मूत ढोसायला लागलं निस्ते शिव्या आणि नुसतं मारायला याच्या पलीकडे काही येतच नाही सुटली ना दारू मी खरंच कुठं बी निघून जाईल. ते पोरग येत नाही व तिथं नडत पोरीला तरी ना काय आशा लावून म्हणलं ना चला आपण कुठं निघून जाऊ तर ती निघती. पण पोरग जर घरी ठेवलं ना स्वतः त्याला मार हान करून ते पोरग आधून बिथरल्यावर आणि कुठं बी निघून जाईल त्याचा धाकण पुढचा विचार करते मी. एवढं ध्यानात धरा. नाही तर तुमचं एवढं सहन करण्याचं कोण नाही कोणाचं सहन करी. चांगल्याचं चांगल्या बायका सहन करणार ना तर असल्याचं सहन करतात कुठं. बघू आता औषध देऊन पाहिलेलं ते पानाचा विडा किती खाल्ला आणि किती पोटात औषध गेलं आणि काय होतंय काय नाही त्याच्याने मी पण बघते. किती उलट्या केल्या आणि किती काय केलं ना बघू मरत का जगत माणूस. लय दुसऱ्याच्या गोळ्या औषधं देण्यावरून म्हणत होते ना मला मारायचा प्रयत्न करतील असं तसं. आता मी प्रत्यक्ष नेलं पाहिलं तिथं किती गर्दी होती. लोक येडे म्हणून येतात का.
काय बघा तरी डुकरावानी. काय झालं डुक्कर गाणं म्हणते डुक्कर म्हणते चैतल पटलं